Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to solve 1.3 The Wild Boar and the Fox Pointers from your 6th standard English textbook. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सपना टीचर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाड येथून तुमच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करते. तर आज आपण द वाईल्ड बोर अँड द फॉक्स म्हणजेच जंगली रानडुक्कर असतं आणि जो कोल्हा आहे यांची जी गोष्ट आहे त्याच्यावरचे पॉइंटर्स म्हणजेच प्रश्न उत्तर आपण इथे सोडवणार आहोत. आता जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे लिसन टू द स्टोरी केअरफुली. यासाठी तुम्हाला गोष्ट ऐकणं फार गरजेचं आहे. मी गोष्ट एक्सप्लेन केलेली आहे यूट्यूब चॅनलवर, बघा तुम्हाला नक्की मिळेल ती गोष्ट आणि खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला आवडेल सुद्धा. ॲज यू लिसन टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपियर इन द स्टोरी. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त टिक त्या शब्दांना करायचं आहे जे स्टोरीमध्ये आले. बघायला गेलं तर इथं वाईल्ड, माइल्ड, ओवर बोर, सो असं वाईल्ड माइल्डमध्ये वाईल्ड आला आहे शब्द, ओवर बोरमध्ये बोर आला आहे, ऑक्स बॉक्स फॉक्समध्ये फॉक्स शब्द आला आहे, डार्क बार्कमध्ये बार्क आहे, गन फनमध्ये फन आला आहे, सॉ रॉमध्ये सॉ, प्लीज टीजमध्ये टीज आणि टॉक वॉकमध्ये वॉक, पे डे पे, वर्ड वर्कमध्ये वर्क, हार्ड कार्ड हार्ड, वोंट वॉन्ट वोंट, चान्स डान्स चान्स. हे सगळे शब्द काय पुस्तकात आलेले आहेत. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर 7. आता पेज नंबर 7वर काय आलेलं आहे बघा. तर इथे पेज नंबर 7वर ही स्टोरी तुम्हाला आलेली आहे आणि त्यांनी विचारलं आहे अ वाईल्ड बोर, अ टस्क्स, अ ट्री ट्रंक. आता यातलं तुम्हाला काय करायचं आहे बघा. टस्कमध्ये वाईल्ड बोर हा आहे जिथे ॲरो केला आहे ना आपण, ज्याला आपण जंगली रानडुक्कर म्हणतो. टस्क हे आहे दुसरा जो सेकंड ॲरो आहे ते, म्हणजे सुळे त्यांना टस्क म्हणतो. आणि थर्ड जो आहे ट्री ट्रंक, म्हणजे झाडाची जी साल असते त्याला ट्री ट्रंक म्हणतात. सो इथे खोडाचा जो भाग आहे तो. तर आपण थर्ड क्वेश्चन बघूयात. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली युजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. म्हणजे एकतर आपण फ्रेज सांगायची किंवा एका शब्दात आपण या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहे. हे सगळे प्रश्न आपल्याला खूप सोपे आहे, त्याचा अर्थ पण तुम्हाला सांगणार आहे, काय उत्तर असणार आहे तेही शिकवणार आहे, त्यामुळे घाबरू नका, इंग्लिश खूप सोपं जाईल. वन डे वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. व्हॉट वॉज द बोर डुईंग. म्हणजे काय, एके दिवशी जंगली रानडुक्कर वॉज शार्पनिंग, ते काय करत होतं, खूप धार देत होतं त्याच्या सुळांना, तर झाडाच्या सालीला किंवा त्या झाडाच्या खोडाला घासत होतं त्याचं सुळे. व्हॉट वॉज द बोर डुईंग, आणि बोर काय करत होता, शार्पनिंग, तो त्याला अणुकुचीदार बनवत होता. ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट, कसा करत होतो, केअरफुली. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. हू लिव्ड इन द सेम फॉरेस्ट, कोणत्या जंगलात राहत होता, फॉक्स. वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोर ही डिसाइडेड टू टीज हिम. कधी त्या कोल्ह्यानं ठरवलं की आता या बोरला आपण चिडवायचं, तर हू सॉ द वाईल्ड बोर, फॉक्स बघतो. व्हॉट डिड ही डिसाइडेड, टीज करण्याचं ठरवतो. बट द बोर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. डिड द बोर पे एनी अटेन्शन टू हिम, नो. उत्तर काय नाही, नो. फक्त एका शब्दात किंवा फ्रेजमध्ये उत्तर द्यायचं होतं. आता क्वेश्चन 4 आहे मॅच द वर्ड्स ऑर फ्रेज इन ए ऑर बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. आता हे सगळं स्टोरीवरनं लिहितोय आपण. लुक फॉर, मेक फन ऑफ, शार्पन, पे अटेन्शन टू, टस्क्स, द फॉक्स, अ चान्स, अदर ॲनिमल्स. इथे काय येणार, एमध्ये लुक फॉरसाठी लुक फॉर अ चान्स, मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स, शार्पन टस्क, पे अटेन्शन टू द फॉक्स. हे उत्तर आहे. प्रश्न 5 आहे द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. म्हणजे खालची जी काही वाक्य आहेत ना ते आपल्याला बोलणाऱ्याचा स्वभाव दाखवतं. आता इथे दोन गोष्टी, वाईल्ड बोर तर जंगली रानडुक्कर किंवा द फॉक्स, यांच्यापैकी कोण बोलत असेल बघा, तुम्ही गेस करायचं आहे. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स. मी माझ्या काही मित्रांना बोलवले फॉर अ पार्टी दिस इव्हिनिंग. आय मस्ट टायडी अप हाऊस बिफोर 4 PM. मला माझं घर नीटनेटकं केलं पाहिजे 4 वाजण्याच्या आत. हे कोणाचा स्वभाव असेल, तर उत्तर आहे द वाईल्ड बोर. आय हॅव टू कॅच 7 AM ट्रेन टुमॉरो. मला सकाळी 7ची ट्रेन पकडायची. आय नीड टू पॅक माय बॅग्स टुनाईट. आज रात्रीच मी बॅग भरून ठेवतो. हा स्वभाव कोणाचा आहे, द वाईल्ड बोर. दीज ॲन्ड्स आर सो स्टुपिड. या मुंग्या खूपच वेड्या आहेत.
ऑल द टाईम दे आर बिझी कलेक्टिंग फूड. काय त्या मूर्खासारखे नुसते अन्न गोळा करत असतात. हे कोण टीच करू शकतं? द फॉक्स. सिस्टर थँक्यू फॉर द लड्डूज. बहिणी दिदी तुझ्या लाडवांसाठी आभारी बरं का. नाव गिव्ह मी अ हॅमर. आता मला एक हातोडा पण दे सो दॅट आय कॅन ब्रेक देम. म्हणजे मी त्यांना फोडू पण शकेल. ते कोण म्हणतं? फॉक्स म्हणतो. 6 क्वेश्चन आहे, लर्न द फॉलोइंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. आता प्राण्यांशी संबंधित तुम्हाला काही इडियम्स इथे आलेले आहेत. आता ह्या इडियम्सचा अर्थ काय असणार आहे तो आपण काय करायचा इथे समजून घ्यायचा आहे. तुम्ही ऐकलंय का इडियम हा शब्द काय असतो तो माहिती का तुम्हाला? सो इडियम्सचा अर्थ आहे म्हणी. इडियम्स म्हणजे काय असतं? म्हणी. तर ह्या आपण बघूया त्या इडियमचा अर्थ. अ स्लाय ॲज अ फॉक्स म्हणजे लबाड कोल्ह्यासारखा. ॲज क्वाईट ॲज अ माऊस म्हणजे उंदरासारखा शांत. ॲज ब्रेव्ह ॲज अ लायन सिंहासारखा शूर. ॲज स्टबन ॲज अ म्यूल खेचरासारखा हट्टी. ॲज स्ट्रॉंग ॲज अन ऑक्स बैलासारखा ताकदवान. ॲज फ्री ॲज अ बर्ड पक्षासारखा मुक्त. ॲज बिझी ॲज अ बी मधमाशीप्रमाणे व्यस्त. ॲज स्लो ॲज अ स्नेल गोगलगायप्रमाणे मंद. ॲज प्राऊड ॲज अ पिकॉक मोरासारखा गर्विष्ठ. आता क्वेश्चन 7 जो आहे तो आहे फाइंड ॲटलिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोइंग ॲक्शन वर्ड्स. आता ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय? शार्पन धार करणे, कृती आली ना, राईट लिहिणे. जे सगळ्यामध्ये कृती व्यक्त होते ते शब्द काय असतात? ॲक्शन वर्ड. म्हणजे त्याला मराठीत आपण असं म्हणतो कृतीयुक्त शब्द. जसं शार्पन म्हटलं की सीझर कात्रीने आपण कात्रीला शार्प करतो. सुळ्यांना शार्प करतो. नाईफ चाकूला शार्प करतो. पेन्सिलला शार्प करतो. युअर माइंड डोक्याला शार्प करतो. अशा सगळ्या शब्दांसाठी ॲटलिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट तरी आपल्या इथे सांगायचं. याची उत्तरं लिहून घ्या. शार्पनसाठी नाईफ पेन्सिल सीझर्स. राईटसाठी लेटर स्टोरी रिपोर्ट डेकोरेट. रूम केक क्रिसमस ट्री. पेंट वॉल कॅनव्हास फेन्स. ड्रॉ अ पिक्चर अ मॅप अ डायग्राम. प्ले अ गेम an instrument a sport. Open a door a book a gift. Close a window a door a lid. Wash clothes dishes hands. Polish म्हणजे चमकवणे. शूज सिल्वरवेअर फर्निचर. थ्रो म्हणजे फेकणे. अ बॉल अ स्टोन अ पार्टी. कॅच म्हणजे पकडणे झेलणे. अ बॉल अ फिश अ बस. ब्रेक म्हणजे तोडणे. अ ग्लास अ प्रॉमिस अ रेकॉर्ड. पोर म्हणजे ओतणे. वॉटर टी मिल्क. फिल म्हणजे भरणे. अ कप अ फॉर्म अ टँक. कट म्हणजे कापणे. पेपर हेअर ग्रास. जॉईन म्हणजे जोडणे. अ क्लब अ मीटिंग 2 पीसेस. फाइंड म्हणजे शोधणे. अ जॉब अ सोल्युशन अ फ्रेंड. फोल्ड म्हणजे गुंडाळणे. क्लॉथ्स अ पेपर अ टेंट. मेजर म्हणजे मोजणे. डिस्टन्स इंग्रेडियंट्स टेम्परेचर. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. अ कार अ रूफ अ वॉच. क्वेश्चन 8 आहे ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर्स टू द फॉलोइंग वाय क्वेश्चन्स. राईट डाऊन ॲटलिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. म्हणजे आपल्याला ते या प्रश्नांचे वाय प्रश्नांचे काय करायचे आहेत? आन्सर लिहायचे आहेत. ॲटलिस्ट तुम्ही 2 प्रश्नांची लिहिली तरी चालणार आहे. पण मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. वाय आर यू क्राईंग? तू का रडतोयस? कारण मी अपसेट आहे, उदास आहे. वाय आर यू लाफिंग? तू का हसतोय? आय हर्ड अ जोक. कारण मी जोक ऐकलाय. वाय आर यू सिटिंग ऑन द टेबल? तू का बसलाय टेबलवर? आय एम वेटिंग फॉर माय फ्रेंड. कारण मी माझ्या मित्राची वाट बघतोय. वाय आर यू शाउटिंग? तू का ओरडतोयस? कारण ही स्नॅच माय पेन. त्याने माझा पेन ओढून घेतला. वाय आर यू टायर्ड? तू का दमलास? आय जस्ट प्लेड. कारण मी खेळलोय. क्वेश्चन 9 आहे रीड द सिच्युएशन अँड द आन्सर गेस द वाय क्वेश्चन दॅट अक्षय आस्क. आता इथे सिच्युएशन काय? अमित अँड अजय आर फायटिंग. दोघं फायटिंग करतात. आन्सर आहे ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्याने माझी पेन्सिल घेतली आणि तोडली. तर प्रश्न येणार वाय आर यू फायटिंग. सेकंड सिच्युएशन आहे अजय इज गोईंग होम. आन्सर आहे आय एम हंग्री. तर प्रश्न येणार आहे वाय आर यू गोईंग होम. थर्ड सिच्युएशन आहे अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित बस स्टॉपवर वाट बघतोय आणि आन्सर काय? आय एम वेटिंग फॉर 10 o'clock बस. तर क्वेश्चन येणार आहे वाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. थँक्यू स्टुडंट्स. मी तुम्हाला इथून एकूण एक प्रश्नाचं उत्तर अगदी ॲक्युरेट दिलेलं आहे. तरी तुम्हाला काही अडचण असेल, प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला नाही विचारता आला तुम्ही दुसऱ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये जा 8वी 9वी 10वीच्या आणि मग तिथे कमेंट करू शकता. भेटूयात नेक्स्ट